वेट ट्रेनिंगनंतर तुम्हाला क्रॅम्प येत आहेत का? तुम्हाला थकवा जाणवतो आहे का दिवसभर? किंवा असा फील येतो आहे का की मी व्यायाम तर चांगला करतो आहे पण माझे मसल्स डेव्हलप होतच नाही आहेत? किंवा जॉईंट पेन वगैरे होतं आहे का? याचं एक कारण असू शकतं पाण्याची कमी. हो, तर तुम्ही कमी प्रमाणात पाणी पित असाल आणि खूप चांगला व्यायाम करत असाल तर हे सगळे सिम्पटम्स तुम्हाला दिसू शकतात. पाणी का गरजेचं आहे? मित्रांनो, इतर कुठल्याही न्यूट्रिशनप्रमाणे पाणी खूप गरजेचं आहे. तुम्ही जे काही प्रोटीन्स खाता किंवा जे काही न्यूट्रिशन घेता ज्याचं ग्लायकोजन जमा होतं मसल्सपर्यंत पोचवायचं काम पाणी करत असतं. त्यामुळे व्यायामादरम्यान किंवा नंतरसुद्धा थ्रू आऊट द डे पाणी पिणं गरजेचं आहे. हो, व्यायामाच्या दरम्यानसुद्धा. ते जर नसेल तर तुम्हाला क्रॅम्प येऊ शकतात, थकवा जाणवू शकतो, अनेकदा अंगदुखी होते. कारण फक्त मसल्सच नाही तर आपले जॉईंट्स, लिगामेंट आणि टेंडनसुद्धा पाण्याच्या कमतरतेमुळे त्रास देऊ शकतात. त्यामुळे व्यायाम करताना तुम्ही नेहमी कॅल्क्युलेट करत असाल की आज मी एवढे प्रोटीन्स खाल्ले, तेवढे ग्रॅम फॅट्स कमी केले, कार्बोहायड्रेट्स चांगले ठेवले, व्हिटॅमिन मिनरलसोबत पाण्याचासुद्धा चांगला विचार करा. आणि पाणी हे तुमच्या डाएटचा एक भाग समजून घ्या. कुठलाही सीझन असो, खास करून आपण थंडीत कमी पाणी पितो, ऑफिसमध्ये एअर कंडिशनमध्ये सारखं लघवीला जावं लागतं त्यामुळे कमी पाणी पितो, असं करू नका. वेट ट्रेनिंगचं करत असाल तर पाणी योग्य प्रमाणात प्या.